गेल्या 2-3 दिवसांपासून गंगाखेडमधील 2 प्राध्यापकांची एक पोस्ट खूप व्हायरल होतीये। त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचे सगळीकडेच खूप कौतुक केलं जातंय। त्यांनी वडिलोपार्जित जमिनीचा एक मोठा हिस्सा आपल्या शेतकरी भावाला गिफ्ट म्हणून दिलाय। त्यांचा हा निर्णय समाजाच्या मानसिकतेला छेद देणारा असून समाजापुढे नवा आदर्श निर्माण करतोय। या निर्णयाचे लोकांनीही अनुकरण करावे असे या पोस्टमध्ये म्हटलंय। खरं तर शिक्षक हा समाज घडविणारा कुंभार असतो असं म्हटलं जातं, पण अनेकदा शिक्षकांकडूनच समाजाचे अनेक सिद्धांत तोडले जातात। पण गंगाखेडच्या खातगाव येथील प्राध्यापक बाळासाहेब रंगनाथ दहिफळे आणि प्राध्यापक युवराज रंगनाथ दहिफळे या 2 प्राध्यापकांनी घेतलेला हा निर्णय समाजात परिवर्तन घडवणारा असल्याचं बोलल्या जात आहे। काय आहे या 2 भावांची गोष्ट? कोण आहेत हे 2 प्राध्यापक आणि कोणता निर्णय त्यांनी घेतलाय ज्यामुळे ते व्हायरल होत आहेत, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। आपल्याकडे गावाखेड्यात एक वाद नेहमीच पेटलेला असतो, तो म्हणजे जमिनीचा। मुलं मोठे झाले की वडिलांची जमीन, घर आणि अजून काही मालमत्ता असेल तर तिचे भावाभावांमध्ये हिस्से होतात। वाटा सगळ्यांच्या मनासारखा झाला तर ठीक, नाहीतर भावांचे भांडणं होणं तर ठरलेलंच असतं। ते भांडणं इतके मोठे होतात की पोलीस स्टेशन मध्ये जातं आणि ते कोर्टात सुद्धा पोहोचतात। कधी काळी एकाच ताटात जेवलेले भाऊ कोर्टात एकमेकांच्या विरोधात उभे असतात, मग ते अशिक्षित असो वा सुशिक्षित। जमीन संपत्ती समोर सगळेच नाते विसरून जातात। दहिफळे कुटुंबातही जमिनीचे हिस्से करण्याचा प्रसंग प्राध्यापक बाळासाहेब दहिफळे आणि प्राध्यापक युवराज दहिफळे यांच्यावर आला होता। दहिफळे हे दोघेही उदगीरला प्राध्यापकाची नोकरी करतात, पण त्यांचे वडील रंगनाथ दहिफळे आणि त्यांचा एक भाऊ केशव दहिफळे हे गावातच राहून त्यांची 16.5 एकर जमीन सांभाळतात। बाळासाहेब आणि युवराज यांनी शिक्षण घेण्याचं ठरवलं तेव्हा केशव यांनी वडिलांची मदत करून शेती करण्याचा निर्णय घेतला होता। आपल्याकडे सहसा असेच होते की घरातील मोठा मुलगा वडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी सांभाळायची म्हणून लवकर कामाला लागतो आणि आपल्या लहान भावांचे, बहिणींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना लागेल ती मदत पुरवत असतो। लहान भाऊ शिक्षण घेतो, नोकरीला लागतो, पुढे लग्न करून शहरात किंवा नोकरीच्या ठिकाणीच स्थायिक होऊन जातो। त्याला गावाकडील भावाशी काहीही घेणं देणं नसतं। तो आपल्या नोकरीत आणि कुटुंबातच गुरफटून जातो। पुढे जेव्हा शेतीचे हिस्से करण्याची वेळ येते तेव्हा हाच भाऊ त्या शेतकरी भावाच्या मानगुटीवर बसून शेतीत बरोबरीचा हिस्सा घेतो। एका क्षणासाठी त्या भावाने त्याच्यासाठी केलेला त्याग, मेहनत त्याला आठवतही नाही। त्याच्या यशात त्या शेतकरी भावाचं किती मोठं योगदान आहे हे तो विसरून जातो। यामुळे अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होत जाते। पण दहिफळे कुटुंबाचे मात्र वेगळे। बाळासाहेब आणि युवराज हे जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी केशव यांनी उचलली होती। त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचं शिक्षण अर्ध्यावर सोडून वडिलांची मदत केली। त्यांची 16.5 एकर जमीन त्यांनी कसली। त्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या घरचा उदरनिर्वाह चालवला। दोन्ही भावांचे शिक्षण पूर्ण केले। पुढे बाळासाहेब आणि युवराज हे दोघं उदगीरला प्राध्यापक झाले आणि तिथे स्थायिक होऊन गेले। या दोघांचीही लग्न झाले आणि शेवटी शेतीचे हिस्से करण्यासाठी एके दिवशी ते खातगावला आले। तेव्हा केशव यांना कळून चुकलं होतं की आता त्यांच्याकडील जमिनीचे 3 हिस्से होतील आणि त्यांच्यातील एक हिस्सा म्हणजे 5 ते 5.5 एकर जमीन त्यांच्या वाट्याला येईल। पण प्राध्यापक असलेले बाळासाहेब आणि युवराज मात्र काही वेगळाच विचार करून या वाटणीच्या बैठकीला आले होते। जेव्हा बैठकीत जमीन, घर आणि वडिलांच्या संपत्तीचे हिस्से केले जाऊ लागले तेव्हा या दोन्ही भावाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला जो समाजासाठी आदर्श ठरला। त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या योगदानाची परतफेड करण्याचं ठरवलं आणि 16.5 एकर शेतीमधून 9.5 एकर शेती ही केशव यांना देण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांनीही 3.5 एकर शेती स्वतःसाठी घेतली। ज्या ठिकाणी 1-1 फुटासाठी भावाभावांमध्ये भांडणं होतात त्या ठिकाणी दहिफळे यांनी आपल्या शेतकरी भावासाठी त्यांच्या हिश्श्याच्या जमिनीचा एक मोठा वाटा त्यांना दिला। त्याचबरोबर गावी असलेलं त्यांचं घर देखील एकट्या केशव यांच्या वाट्यावर दिलंय। इतकंच नव्हे तर केशव यांच्या मुलाच्या शिक्षणाची आणि मुलीच्या लग्नाची सगळी जबाबदारी सुद्धा या दोन्ही भावांनी उचलली आहे। केशव यांना शेतीतून होणारे उत्पन्न नोकरीच्या तुलनेने कमी आहे, त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी होणारा खर्च हा केशव यांना परवडणार नाही याचाही विचार त्यांनी केला। त्यामुळे सगळीकडून त्यांच्या या उदाहरणाचे कौतुक केले जाते। हा एक समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा निर्णय असल्याची भावना सध्या सोशल मीडियावर व्यक्त होते। सगळ्यांनी अशा प्रकारे विचार करायला हवा। जमीन संपत्तीसाठी भांडणारे अनेक असतात, पण भावाच्या प्रेमासाठी या आपल्या वाट्याची जमीन देणारे कमीच असतात।
त्यातीलच दहीफळे बांधावेत. तुमच्या घरातही असे जमिनीच्या वाटाघाटीच्या घटना झाल्या असतील तेव्हा तुम्ही असा काही निर्णय घेतला होता का? आणि तुम्हाला हा दहीफळे भावंडांचा निर्णय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.